थँक्यू. ओके यस. पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये उद्धव गडकर नेमकं काय प्रकरण? कर्मचाऱ्यांनीच महिलेवर अत्याचार. हे बघा, जो पोलीस आहे उद्धव गडकर नावाचा एक पोलीस आहे. या पोलिसानं 2018 साली एका महिलेवर बलात्कार केलेला होता. त्याचा सह आरोपी प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे होता. प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे हा दसांचा PA आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि उद्धव गडकर हा पोलीस दसांचा वसुली एजंट आहे. परत 2018ला बलात्कार झाल्यानंतर त्याला परत पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणण्याची शिफारस कुणी केली? आणि परत त्याच पोलिसानं काल 8 मार्च रोजी एका महिलेवरती बलात्कार केलेला आहे आणि त्याची FIR पोलीस स्टेशनला नोंद होत नव्हती. पण या इथल्या SP-नी त्याची नोंद करून घेतलेली आहे. मग महिला दिना दिवशी 8 मार्च या दिवशी उद्धव गडकर नावाच्या पोलिसानं जो बलात्कार केलेला आहे त्याच्या बलात्काऱ्यांना अटक कधी होणार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या माणसांना शासन त्याच्यावरती आरोप दाखल करणार का? हाके साहेब, एकीकडे कलाकारनी हरणाचा शिकार केला होता, त्याच्यावर कारवाई झाली होती. इथं 200 हरण मारण्याचा आरोप आहे. वन विभाग नक्की करतं काय? वन विभाग एखाद्या मेंढपाळाच्या 4 मेंढ्या वनात गेल्या तर त्याला सोलून काढणारा वन विभाग. 200 हरणं मारली जात असताना वन विभागाचा इथला जो कोण PI असेल, कोण अधिकारी असेल इथल्या तालुक्याचा, त्याला पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याशिवाय या 200 हरणांचा छडा लागणार नाही, त्याची चौकशी होणार नाही. पोलीस प्रशासन, वन विभाग. बघा, इथल्या माणसांनी मला सांगितलं हरिण मारलं की हरणाचा एक डब्बा तयार करून या विभागाचे, या मतदारसंघाचे आमदार सुरेश दसांच्या घरी हा डब्बा जातो असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणणं मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवतोय. या मोर्चामध्ये जे सहभागी झाले त्यांचे सर्वजणचे जे एकदा सगळ्यांचे आभार आहेत. आणि आमची एकच ही मागणी आहे की आम्ही ही जी आम्हाला जी भोगायची पाळी आली, आम्हाला जे मारहाण झाली, ह्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे. अशी कुणाची वेळ येऊ नये याच्याकरतानी सगळं प्रशासनाने याच्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष घातलं पाहिजे. आणि त्यांना कडक सगळे आरोपी जेवढे आरोपी, त्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे. आणि कुठेही वन्य प्राण्याची किंवा कुठल्याही अशा जंगल प्राण्याची हत्या झाली नाही पाहिजे, एवढी आमची प्रशासनाकडे विनंती आहे. आणि जंगलात राहतोय मी एकटी वस्ती आहे माझी, मला संरक्षण हे मिळालंच पाहिजे. सगळ्याकडून मला शासनाने माझी एवढी नम्र विनंती माझी ऐकली पाहिजे. मी रात्रीच्याला मला झोप येत नाही, त्याच्यामुळं आम्हाला तेवढं सहकार्य प्रशासनाने करावा. आमची याच्यामध्ये कुठलीही मागणी नाही, कुठलं काही नाही, फक्त आमचं कुटुंब भयभीत झालंय. आणि माझ्यावर जो अन्याय झालाय या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावा आणि असे कृत्य कुणी करू नये याच्याकरतानी हा जे समुदाय जमलेला आहे ते फक्त माझ्यावर अन्याय झालाय म्हणून माझ्यावर पाहून हे सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील लोक जे आलेत यांचे मी आभारी आहे. या भागामध्ये कालिका देवी महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसमोर तिथले प्रिन्सिपल असतील, तिथले शिक्षक असतील, त्या शिक्षकांसमोर 3री 4थी पास झालेला हा गुन्हेगार जो खोक्या भोसले नावानं आज देशभरामध्ये TRP घेतोय, या खोक्या भोसलेचं भाषण त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी ठेवलं. आणि त्या खोक्यानं सतीश भोसले, खोक्या म्हणजे सतीश भोसले, यानं तिथं लहान मुलांना हातपाय तोडण्याची धमकी दिलेली. तेव्हा त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना, संस्था चालकांना आणि शिक्षकांवर सुद्धा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी विनंती गृह विभागाला आमची आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.